press the bell icon on the YouTube app and never miss another update. वेलकम स्टुडंट. कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे KB रोहमारे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आयोजित या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये मी प्राध्यापक अभिजित वाघ पुन्हा एकदा तुमचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाची जी काही उत्पादन पद्धत आहे, प्रोडक्शन मेथड, त्या संदर्भात माहिती पाहिली होती. आजच्या या लेक्चरमध्ये आपण उत्पन्न पद्धत, इन्कम मेथड या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी पहा, प्रोडक्शन मेथडच्या बाबतीत जर पाहिलं तर प्रोडक्शन जे काही एका आर्थिक वर्षाच्या कालावधीमध्ये देशातील लोकांनी उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवा रूपी उत्पादन आहे, त्या उत्पादनाचा काउंटिंग केलं जात होतं. त्या पद्धतीला तुम्ही म्हणत होता प्रोडक्शन मेथड. किती प्रोडक्शन झालं, जसं मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलं की एका शेतकऱ्याने वर्षभरामध्ये 10 पोत्याचं उत्पादन केलं, मग ते 10 पोते हे त्याचं टोटल प्रोडक्शन झालं. मग त्या प्रोडक्शनचं काउंटिंग ज्या पद्धतीत केलं जातं त्याला तुम्ही प्रोडक्शन मेथड, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत असे म्हणतात. आज आपण राष्ट्रीय उत्पन्न मापनाची इन्कम मेथड, उत्पन्न पद्धत या संदर्भात माहिती पाहणार आहोत. पहा, प्रत्यक्ष उत्पन्न या पद्धतीचा जर विचार केला आपण तर 4 प्रकारचे उत्पन्न संपूर्ण समाजामध्ये आपणास निदर्शनास येतात. मग ते कोणते प्रकारचे आहेत? पहा, उत्पादनाचे जे 4 घटक आहे ते संपूर्ण समाजात वितरित झालेले आहे आणि या उत्पादन घटकांना मिळणारे मोबदले हे आहे त्यांचं उत्पन्न. मग आता उत्पादनाचे 4 घटक हे तुम्हाला माहीतच आहे. उत्पादनाचे 4 घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे आहे प्रोडक्शन फॅक्टर, उत्पादनाचे 4 घटक. आणि या उत्पादनाच्या 4 घटकांना दिले जाणारे मोबदले, भूमी, भूमीला मिळतो खंड, श्रम, श्रमाला मिळतो वेतन, संयोजक, संयोजकाला मिळतो नफा आणि भांडवल, भांडवलाला मिळतो व्याज. तर अशा प्रकारे खंड, वेतन, व्याज आणि नफा रूपी उत्पन्नाचं केलेलं काउंटिंग, संपूर्ण देशाचं ज्यावेळेस आपण हे उत्पन्न काउंट करतो मग त्या पद्धतीला उत्पन्न पद्धत किंवा इन्कम मेथड असे म्हणतात. आता या उत्पन्न पद्धतीलाच पहा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीलाच घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धत असे म्हणतात. घटक खर्च म्हणजे हे जे फॅक्टर कॉस्ट आहे, उत्पादनाच्या घटकांवर केला जाणारा खर्च. जसं आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या चक्रकार प्रवाहामध्ये पाहिलं, व्यवसाय संस्था आणि कुटुंब संस्था. कुटुंब संस्थेकडे काय असतात? उत्पादनाचे 4 घटक, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. मग ते घटक कोण विकत घेतं? व्यवसाय संस्था. कुटुंब संस्थेकडून व्यवसाय संस्था भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक विकत घेते. त्या बदल्यात त्यांना काय देते? खंड, वेतन, व्याज आणि नफा. म्हणजेच पहा, समजा व्यवसाय संस्थेने भूमी घेतली उत्पादनाच्या प्रक्रियेसाठी, मग भूमीला मोबदला म्हणून द्यावा लागणारा खंड हा व्यवसाय संस्थेचा काय झाला? खर्च झाला. म्हणजेच व्यवसाय संस्थेने काय केलं? त्या भूमीच्या वापराच्या मोबदल्यात खंडरूपी मोबदला खर्च केला. रेंट काय कन्सेप्ट आहे? खंड म्हणजे काय? पहा, भूमी हा एक नैसर्गिक घटक आहे, निसर्गाने मानवाला दिलेली एक प्रकारची देणगी आहे आणि या भूमीच्या वापराबद्दल आपल्यास जमीन मालकाला मोबदला द्यावा लागतो. म्हणूनच पहा, खंडाची एक सिंपल कन्सेप्ट केलेली आहे. जमिनीच्या अंगभूत असणाऱ्या उपजत व अविनाशी घटकांचा वापर केल्याबद्दल जमीन मालकाला द्यावयाचा मोबदला म्हणजे खंड होय. सिंपल व्याख्या आहे. पहा, इथे तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत आहे, मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, काळजीपूर्वक ऐका. जमिनीच्या अंगभूत असणाऱ्या उपजत आणि अविनाशी गुणधर्मांचा वापर केल्याबद्दल जमीन मालकाला द्यावयाचा मोबदला म्हणजे खंड होय.
म्हणजेच पहा तुम्ही ती जमीन वापरली म्हणून त्या जमिनीला तुम्ही खंड दिला, म्हणजेच तो काय झाला तुमचा खंडरूपी खर्च झाला. म्हणजेच उत्पादनाच्या घटकांवर तुम्ही काय केलेला आहे खर्च. त्याचप्रमाणे पहा जसं जमिनीला खंड मिळतो, श्रमाला वेतन मिळतं, मजूर आपले जे श्रम देतात मजुरी करतात श्रम देतात, मग त्या श्रमांचा मोबदला म्हणून त्यांना काय देत असतं वेतन मिळत असतं. त्यानंतर संयोजक आपलं जे कौशल्य वापरत असतो त्याचा मोबदला म्हणून संयोजकाला प्रॉफिट नफा मिळत असतो. आणि भांडवलदार किंवा भांडवल उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवलाच्या वापराबद्दल भांडवलाला इंटरेस्ट म्हणजेच व्याज दिलं जातं. पैसा रुपी भांडवल आहे, जर तुम्ही बँकेत ठेवलं मग बँक तुम्हाला त्याच्यावर काय देत असते इंटरेस्ट देत असते, त्यालाच तुम्ही व्याज असे म्हणतात. म्हणजेच पहा साधा आणि सिंपल उत्पादनाचे 4 घटक भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आणि या उत्पादन घटकांवर केला जाणारा खर्च म्हणजे या उत्पादन घटकांची पर्चेसिंग करताना तुमचा होणारा खर्च त्यालाच तुम्ही म्हणतात खंड, वेतन, व्याज. पहा मी तुम्हाला सांगितलंय की संपूर्ण अर्थव्यवस्था ही 4 प्रकारच्या उत्पादन घटकांमध्ये डिवाइड झालेली आहे. मग अर्थव्यवस्थेचे काही घटक हे भूमीच्या स्वरूपात आहे, काही घटक हे श्रमिकांच्या स्वरूपात आहे, काही भांडवलाच्या स्वरूपात आहे आणि काही संयोजकाच्या स्वरूपात आहे. आणि या प्रत्येक घटकांना मिळणारा मोबदला याचं जर तुम्ही काउंटिंग केलं तर मग पहा तेच काय होतं की एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पन्न पद्धत किंवा इन्कम मेथड असे म्हणतात. दिलेल्या कालावधीत वस्तू आणि सेवांच्या उत्पादन कार्यात सहभागी झालेल्या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्यांची बेरीज करून जे उत्पन्न येते त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन असे मानले जाते. पहा मी तुम्हाला सांगितलं की ही अर्थव्यवस्थेतील सर्व जे घटक आहे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजकात विभागलेले आहेत. मग या प्रत्येकाला काही ना काही मोबदला मिळणारच. प्रत्येक घटक हा उत्पन्न कमवतो. अर्थव्यवस्थेतील प्रत्येक घटक उत्पन्न मिळवतोय, मग त्या उत्पन्नाची काउंटिंग करून राष्ट्रीय उत्पन्न मापन केलं जातं, त्यालाच उत्पन्न पद्धत असे म्हणतात. मग पहा नॅशनल इन्कम एक सिंपल सूत्र सांगितलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न बरोबर रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स्ड इन्कम प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड. आता पहा राष्ट्रीय उत्पन्न बरोबर रेंट त्याला तुम्ही खंड म्हणतात, प्लस वेजेस वेतन प्लस इंटरेस्ट त्याला तुम्ही व्याज म्हणतात, प्लस प्रॉफिट त्याला तुम्ही नफा म्हणतात, प्लस मिक्स्ड इन्कम काही वेळेस आपल्याला वेगवेगळ्या स्रोतांकडून मिश्र स्वरूपाचं उत्पन्न प्राप्त होत असतं. जसं शेती करणारा त्याचा जोडधंदा पशुपालन वगैरे असेल मग त्याच्यापासून सुद्धा उत्पन्न मिळतं, मग ते मिक्स इन्कम झालं. दोन्ही व्यवसायापासून मिळून मिळणारं उत्पन्न झालं म्हणून त्याला मिक्स्ड इन्कम म्हटलेलं आहे. मग असं हे उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केलं जातं. त्याच्यानंतर नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड निव्वळ उत्पन्न कुठनं विदेशापासनं. मग विदेशापासनं मिळणारं निव्वळ उत्पन्न हे 2 प्रकारचं असतं. एक आहे नेट एक्सपोर्ट आणि एक आहे जे NRI आहेत त्यांनी विदेशात कमवलेलं उत्पन्न जे आपल्या देशात पाठवतात ते प्लस करायचं आणि फॉरेनरने आपल्या देशात कमवलेलं उत्पन्न जे ते विदेशात पाठवतात ते मायनस करायचं. म्हणजेच पहा नेट इन्कम फ्रॉम अब्रॉड हे आपणास मिळतं. नेट एक्सपोर्ट आणि जे NRIचं प्रॉफिट मायनस फॉरेनरचं प्रॉफिट. तर या प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्न काउंट करत असतो. मग हे राष्ट्रीय उत्पन्न मापनाची जी पद्धत आहे त्यामध्ये पहा सर्वात महत्त्वाचं की हस्तांतरित उत्पन्न हे काउंट केलं जात नाही. आता हस्तांतरित उत्पन्न ही काय संकल्पना आहे तर हस्तांतरित उत्पन्न पहा की जी शिष्यवृत्ती असते, त्यानंतर भेट देणग्या, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता या सर्वांचा समावेश हस्तांतरित उत्पन्नात होतो. आता पहा तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, तुम्हाला शिष्यवृत्ती मिळते, स्कॉलरशिप मिळाल्यामुळं तुमच्याकडे असणाऱ्या पैशात भर पडणार. एक प्रकारे तुमचं उत्पन्न वाढलंय, परंतु प्रत्यक्ष ते तुमचं उत्पन्न नाहीये. शासनाच्या उत्पन्नातून शासनाने तुमच्या
शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा शिक्षणा क्षेत्राकडे तुम्हाला आकर्षित करण्यासाठी एक प्रकारे दिलेलं ते पॅकेज आहे, तुम्हाला उपलब्ध करून दिलेली सोयीसुविधा आहे. त्यामुळे त्या शासनाच्या उत्पन्नातून तो भाग तुम्हाला मिळत असतो, प्रत्यक्ष ते उत्पन्न तुमचं नसतं. त्यानंतर समजा आता तुमच्या आजोबाने, समजा तुमच्या घरी कोणी पाहुणे वगैरे आले, त्यांनी जर तुम्हाला पैसे दिले खाऊसाठी, मग आता ते पैसे ते एक प्रकारे तुमचं उत्पन्न झालं, परंतु प्रत्यक्ष ते उत्पन्न मिळवण्यासाठी तुम्ही कष्ट घेतलेले नाही. प्रत्यक्ष ते उत्पन्न त्या पाहुण्यांचं होतं, त्या आपल्या उत्पन्नातून काहीसा भाग तो तुम्हाला त्यांनी भेट म्हणून दिला, म्हणजेच त्यांच्याकडचं उत्पन्न तुमच्याकडे आलं, ते फक्त काय झालं, हस्तांतरित झालं. त्यानंतर पुढे बेकारी भत्ता वगैरे हे शासनाने देऊ केलेलं आहे, प्रत्यक्ष तुमचं उत्पन्न नाहीये. म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मापनामध्ये याचा समावेश केला जात नाही. त्यानंतर पहा, आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन होत असताना खंड, वेतन, व्याज आणि नफा या 4 उत्पादन घटकांच्या मोबदल्यांचा समावेश केला जातो आणि त्यांचं काउंटिंग करून उत्पन्न पद्धतीद्वारे राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. तर हे उत्पन्न मोजत असताना कोणत्या दक्षता घ्यायच्या, त्या संदर्भात माहिती तुमच्या पुस्तकात दिलेली आहे. तर पहिलाच पॉईंट होता की पहिलीच दक्षता होती, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जे हस्तांतरित उत्पन्न आहे, त्या हस्तांतरित उत्पन्न वगळलं जातं, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काउंट केलं जात नाही. मग हस्तांतरित उत्पन्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं, शिष्यवृत्ती, भेटी, देणग्या, दान, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता इत्यादी सारख्या हस्तांतरित उत्पन्न किंवा हस्तांतरित देणी यांची रक्कम एकूण उत्पन्नातून वजा केली जाते, त्याचा राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीत समावेश केला जात नाही. त्यानंतर पुढे आहे पहा, आता गृहिणीच्या सेवा असतात. समजा आता पहा, तुम्ही जर मेसमध्ये असाल, मेसचा डबा टिफिन घेतला तुम्ही, 50 रुपयाचा एक टिफिन आहे, मग त्या टिफिनसाठी तुम्हाला पैसे पे करावे लागले, परंतु घरामध्ये तुमची आई तुमच्यासाठी अन्नधान्य जेवण तयार करून देत असते, ते जेवण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतं. या गृहिणीच्या सेवेचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश केला जात नाही. समजा शिक्षक असेल, ते विद्यार्थ्यांना टीच करताय, तर त्या विद्यार्थ्यांना टीच करण्याचे त्यांना मोबदला मिळतो, परंतु त्या शिक्षकाने आपल्याच पाल्याची किंवा आपल्याच मुलांची ट्युशन घेतली, तर त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही किंवा उत्पन्नात केला जात नाही. म्हणजेच पहा, गृहिणीच्या सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या पाल्यांना शिकवणे अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये, ही उत्पन्न मापनाच्या पद्धतीची एक दक्षता आहे. या सेवा मोजल्या जात नाही. त्यानंतर पुढे पहा, आता समजा घर असेल, गाडी असेल, यासारख्या जुन्या वस्तूंची खरेदी विक्री जर झाली, मी तुम्हाला मागेच सांगितलंय की समजा तुम्ही गाडी घेतली 2018ला, 2018 साली तुम्ही 1 लाख रुपये खर्च करून गाडी घेतली आणि तीच गाडी 2020ला तुम्ही विकून टाकली, प्रत्यक्ष त्या गाडीचं उत्पन्न गाडीच्या मालकाला 2018ला ज्यावेळेस त्याने नवीन गाडी तयार केलेली होती त्यावेळेस त्याला उत्पन्न मिळालंय, परंतु तुम्ही 2018ला जर विकली तर ती तुमचं हस्तांतरित उत्पन्न, ते नंतर मिळालेलं उत्पन्न. प्रत्यक्ष प्रोडक्शन 2018लाच झालं, 2020ला फक्त ती काय झाली, रिसेल झाली, पुन्हा तिची विक्री झाली, म्हणून त्या विक्रीमधनं येणारं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात काउंट करू नये असं सांगितलेलं आहे. त्यानंतर पहा पुढे, समभाग किंवा रोख्यांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये, कारण यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्याही प्रकारची भर पडत नाही. जे रोखे वगैरे आहे, शेअर्स आहे, त्यांच्यामुळे प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पन्नात भर पडत नाही. समजा पहा, आता शेअर मार्केटमध्ये एखाद्या शेअरची किंमत आज 5 रुपये आहे, जर त्याची मागणी वाढली, त्या 5 रुपयावरून त्याची किंमत 500 रुपये झाली, परंतु प्रत्यक्ष त्याचं उत्पन्न काय, प्रोडक्शन काय, ते फक्त व्यवहारांमुळे त्याच्या किमतीमध्ये चढ उतार झालेले आहे. त्यामुळे त्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. प्रत्यक्ष प्रोडक्शन क्रिएशन, उत्पादन निर्मिती त्यातनं होत नाही. त्यानंतर पुढे आहे पहा, प्रत्यक्ष करापासून शासनाला मिळणारा जो महसूल आहे तो राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये. मी तुम्हाला सांगितलंय की इनडायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष करामधनं शासनाला बराच महसूल मिळत असतो. जसं तुम्ही पहा, इनडायरेक्ट टॅक्स ही कन्सेप्ट काय आहे की
अप्रत्यक्षरित्या तुम्ही कर भरत असता, तुम्हाला माहीतही नाही. आजपर्यंत तुम्ही लाखो रुपयाचा कर भरून बसलेला आहात. फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही जर थिएटरमध्ये सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी गेलात, तर त्या सिनेमाचं तिकीट जर तुम्ही बघितलं तर त्यावर तिकीट रेट असतो आणि त्याच्या खाली एंटरटेनमेंट टॅक्स असतो, मनोरंजन कर, जो अप्रत्यक्षरित्या तुम्ही भरून टाकत असतात, तुम्हाला माहीतही होत नाही. ट्रॅव्हल समजा तुम्ही बसने वगैरे प्रवास करताय तर तिथे सुद्धा तुम्हाला ट्रॅव्हल टॅक्स पाडावा लागतो. बऱ्याच गोष्टींवर कर भरला जात असतो, तो अप्रत्यक्षरित्या तुम्ही भरत असतात. आता GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, अप्रत्यक्ष कराचं सर्वात मोठं उदाहरण आहे. मग अशा प्रकारे तुम्ही अप्रत्यक्ष कर भरत असतात आणि त्या अप्रत्यक्ष करापासून शासनाला जो महसूल मिळतोय प्रत्यक्ष, तो काय आहे की तुमच्या उत्पन्नातून तुम्ही ते कर भरत असतात. म्हणजे तुमच्या उत्पन्नातून वजा झालेला तो भाग आहे. प्रत्यक्ष शासनाने ते उत्पन्न किंवा प्रोडक्शन निर्माण केलेलं नाहीये, ते उत्पन्न निर्माण केलेलं नाहीये. म्हणून या अप्रत्यक्ष कराचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जात नाही. त्यानंतर पहा, उद्योग संस्थांचा अवितरित नफा, शासकीय मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न, पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रमांपासून मिळणारा जो नफा आहे, जे पब्लिक सेक्टर आहे, पब्लिक सेक्टरपासून जेवढा काही नफा मिळतो शासनाला, त्या नफ्याचं उत्पन्नामध्ये काउंटिंग करणं गरजेचं आहे. कारण की प्रोडक्शन निर्मिती आहे तिथं आणि तिथे उत्पन्न सुद्धा प्राप्त होत असतं. म्हणूनच या पब्लिक सेक्टरपासून, सार्वजनिक क्षेत्राचे जे काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टपासून मिळणारा नफा किंवा मिळणारं उत्पन्न राष्ट्रीय उत्पन्नात काउंट केलं जातं. त्यानंतर लास्ट वन आहे पहा, स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचे मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजावे. जसे मी तुम्हाला सांगितलं की शेतकरी आहे, शेतकऱ्याने 10 पोते गव्हाची निर्मिती केली आणि 10 पोते गव्हापैकी त्याने काय केलं, 3 पोते गहू स्वतःच्या उपभोगासाठी ठेवले आणि 7 पोते गहू मार्केटमध्ये विकून टाकले. मग फक्त 7 पोतेच त्याचं उत्पन्न झालं का? नाही, त्याचं उत्पन्न 10 पोते आहे. त्याने प्रत्यक्ष स्वतःच्या उपभोगासाठी जे काही राखून ठेवले आहे ते सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नात काउंट होणं गरजेचं आहे. म्हणूनच येते. आणि तुमचं स्वतःचं घर असेल, भलेही तुम्ही तिथे रेंट देत नसाल तरी देखील तुम्ही त्या घरासाठी जो काही खर्च वगैरे केलेला आहे त्यामुळे त्या घराचा समावेश, त्या घराचा उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करणं गरजेचं आहे. पहा, भारताची जी मध्यवर्ती सांख्यिकीय भारतात मध्यवर्ती सांख्यिकीय संघटनेची जी राष्ट्रीय उत्पन्न समिती आहे त्यांनी व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न मापनासाठी या उत्पन्न पद्धतीचा वापर केलेला आहे, इन्कम मेथडचा. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या लेक्चरमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पन्न पद्धत, इन्कम मेथड या संदर्भात माहिती पाहिलेली आहे. लेक्चर काळजीपूर्वक पाहिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे पहा, लेक्चरमध्ये काही समस्या असतील त्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. आणि लेक्चरमध्ये काही कन्सेप्ट सांगितले आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला खंडाची व्याख्या सांगितलेली आहे, ती खंडाची व्याख्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा. लेक्चर स्टार्ट टू एंड पूर्ण पाहिले त्याबद्दल धन्यवाद.